नमस्ते. आज दादी हेल्दी किचनमध्ये तुमच्याकरता घेऊन येणार मी एक नवीन प्रकारची चटणी. कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यात 1 चमचा तेल टाकून घेऊया. मध्ये हे वाळलेले कारले आहेत, ते आपण छान परतून घेऊया. हे आपले कारले छान परतून झालेले आहेत. एका ह्याच्यात काढून घेऊया. न तेल टाकता थोडीशी हावरी पण आपण परतून घेऊया. हे तळतळायला लागले, ते भाजून झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया. ह्याच्यामध्ये आता आपण खोबऱ्याचं किस परतून घेऊया. हा किस पण आपला परतून झालेला आहे, फार काही लाल करायचा नाही. हा तोही आपण काढून घेऊ. पत्ता पण आपण थोडासा कडक करून घेऊया. याला मात्र आपण परत 1 चमचा तेल टाकून परतून घेऊया, म्हणजे ह्याचा कलर बदलणार नाही. कढीपत्ता काढून घेऊया. याच्यामध्ये थोडी साखर टाकून घेऊ. आपण थोडंसं गारून घेऊया. आपलं गार झालेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, जिरं आपल्या आवडीनुसार, थोडीशी हळद, हिंग, मीठ, हे आपण मिक्स करून घेऊ. अगोदर आपण कारले टाकून घेऊ, मिक्सरमधून काढून घेऊ. ह्याच्यामध्ये आपण आता हे बाकीचा मसाला टाकून घेऊ. आपण परत मिक्सरमधून काढून घेऊ. ही चटणी तयार झालेली आहे. ही आपली कारल्याची चटणी तयार झालेली आहे. करून पहा, लाईक करा, शेअर करा. ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल. 1 वाटी कारले वाळवलेले, त्याला 2 चमचे खोबऱ्याचं कीस, 2 चमचे हवरी, अशा प्रकारे ही चटणी तयार करून घेणे.